नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SP अकॅडमी जे की आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बीड पोलीस पाटील भरतीसाठी काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। पहा, प्रश्न क्रमांक पहिला, पोलीस पाटलांची नेमणूक करण्याचा अधिकार कोणास आहे? तर पहा, ऑप्शन क्रमांक 1 जिल्हाधिकारी। जिल्हाधिकारी यांना पोलीस पाटलांची नेमणूक करण्याचा अधिकार असतो। प्रश्न क्रमांक दुसरा, जालियनवाला बाग हत्याकांड कोणाच्या आदेशानुसार घडून आणले गेले? तर पहा, ऑप्शन क्रमांक 2 जनरल डायर। पहा, जालियनवाला बाग हत्याकांड हा जनरल डायर यांच्या आदेशावरून घडून आणले गेले। प्रश्न क्रमांक 3, पोलीस पाटलांची नेमणूक खालीलपैकी कोणत्या कायद्याअंतर्गत केली जाते? तर पहा, ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967। पहा, पोलीस पाटलांची नेमणूक ही महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 या कायद्याअंतर्गत केली जाते। प्रश्न क्रमांक 4, भारतीय सिव्हिल सेनेचा जनक कोणाला म्हणतात? तर पहा, ऑप्शन क्रमांक 4 कॉर्नवॉलिस। पहा, भारतीय सिव्हिल सेनेचा जनक हा कॉर्नवॉलिस यांना म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 5, पोलीस पाटलांचे मुख्य कार्य काय आहे? तर पहा, ऑप्शन क्रमांक 3 गुन्ह्यांची माहिती देणे। गुन्ह्यांची माहिती देणे हे पोलीस पाटलांचे मुख्य कार्य आहे। प्रश्न क्रमांक 6, गौतम बुद्धांनी प्रथम उपदेश दिलेले सारनाथ हे खालीलपैकी कोठे आहे? तर पहा, ऑप्शन क्रमांक 3 वाराणसी। गौतम बुद्धांनी प्रथम उपदेश दिलेले सारनाथ हे वाराणसी या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक 7, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळात प्रधानांना काय म्हणतात? तर पहा, ऑप्शन क्रमांक 3 पेशवा। छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळात पंतप्रधानांना पेशवा असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी देशातील पहिले मातीचे धरण कोणते? तर पहा, ऑप्शन क्रमांक 2 गंगापूर। गंगापूर हे देशातील पहिले मातीचे धरण आहे। प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्रात व देशात सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री पद भूषवणारे व्यक्ती कोण आहेत? तर पहा, ऑप्शन क्रमांक 3 अजित पवार। महाराष्ट्रात व देशात सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री पद भूषवणारे व्यक्ती हे अजित पवार हे होते। प्रश्न क्रमांक 10, बहिष्कृत भारत या वर्तमानपत्राचे संस्थापक कोण होते? तर पहा, ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। बहिष्कृत भारत या वर्तमानपत्राचे संस्थापक हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते। प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्रातील सर्वात उंच धबधबा खालीलपैकी कोणता आहे? तर पहा, ऑप्शन क्रमांक 2 वज्राई धबधबा। महाराष्ट्रातील सर्वात उंच धबधबा म्हणून वज्राई धबधबा या धबधब्यास ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 12, गेटवे ऑफ इंडिया मुंबई हे कोणत्या वर्षी बांधण्यात आले? तर पहा, ऑप्शन क्रमांक 4 1911 मध्ये। पहा, सन 1911 मध्ये गेटवे ऑफ इंडिया मुंबई हे बांधण्यात आले। प्रश्न क्रमांक 13, कांगारू हा प्राणी कोणत्या देशात आढळतो? तर पहा, ऑप्शन क्रमांक 4 ऑस्ट्रेलिया। ऑस्ट्रेलिया या देशात कांगारू हा प्राणी आढळून येतो। प्रश्न क्रमांक 14, भारतीय असंतोषाचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? तर पहा, ऑप्शन क्रमांक 3 लोकमान्य टिळक। लोकमान्य टिळक यांना भारतीय असंतोषाचे जनक म्हणून ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 15, महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी किती किलोमीटर आहे? तर पहा, ऑप्शन क्रमांक 3 800 किलोमीटर। महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी ही 800 किलोमीटर इतकी आहे। प्रश्न क्रमांक 16, महाडचा 14 तळे सत्याग्रह कोणी केला? तर पहा, ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी। पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडचा 14 तळ्याचा सत्याग्रह हा केला। प्रश्न क्रमांक 17, खालीलपैकी कोणते राज्य हे संपूर्ण सेंद्रिय शेतीचे राज्य म्हणून घोषित करण्यात आले आहे? तर पहा, ऑप्शन क्रमांक 3 सिक्कीम। पहा, सिक्कीम हे राज्य संपूर्ण सेंद्रिय शेतीचे राज्य म्हणून घोषित करण्यात आले आहे। प्रश्न क्रमांक 18, मुळा मुठा या नद्यांच्या संगमावर कोणते शहर वसलेले आहे? तर पहा, ऑप्शन क्रमांक 2 पुणे।
मुळा मुठा या नद्यांच्या संगमावर पुणे हे शहर वसलेले आहे. प्रश्न क्रमांक 20. भारतातील कोणत्या शहरास गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते? तर पहा ऑप्शन क्रमांक 2 जयपूर. जयपूर या शहरास गुलाबी शहर पिंक सिटी असे म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 21. इन्सुलिन हे संप्रेरक कुठल्या अवयवापासून निर्माण होते? तर पहा ऑप्शन क्रमांक 3 स्वादुपिंड. इन्सुलिन हे संप्रेरक स्वादुपिंड या अवयवापासून निर्माण होते. प्रश्न क्रमांक 22. रेडी बंदर हे कशाच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे? तर पहा ऑप्शन क्रमांक 4 लोह खनिज. रेडी बंदर हे लोह खनिजांच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 23. सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता? तर पहा ऑप्शन क्रमांक 3 बुध. बुध हा सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह आहे. प्रश्न क्रमांक 24. भारतातील नीलक्रांती ही कोणत्या उत्पादन वाढीसंदर्भात आहे? तर पहा ऑप्शन क्रमांक 4 मत्स्य उत्पादन. पहा भारतातील नीलक्रांती ही मत्स्य उत्पादन या उत्पादन वाढीसंदर्भात आहे. प्रश्न क्रमांक 25. आंतरराष्ट्रीय महिला दिन कोणत्या दिवशी साजरा करतात? तर पहा ऑप्शन क्रमांक 3 8 मार्च. पहा आंतरराष्ट्रीय महिला दिन हा 8 मार्च या दिवशी साजरा करतात. प्रश्न क्रमांक 26. पाल्कची समुद्रधुनी कोणत्या 2 देशांमध्ये आहे? तर पहा ऑप्शन क्रमांक 1 भारत व श्रीलंका. पाल्कची समुद्रधुनी ही भारत व श्रीलंका या 2 देशांमध्ये आहे. प्रश्न क्रमांक 27. बिहू नृत्य कोणत्या भारतीय राज्यातील लोकनृत्य आहे? तर पहा ऑप्शन क्रमांक 4 आसाम. पहा बिहू नृत्य हे आसाम या भारतीय राज्यातील लोकनृत्य आहे. प्रश्न क्रमांक 28. LPG गॅसचे 2 प्रमुख घटक कोणते असतात? तर पहा ऑप्शन क्रमांक 4 ब्युटेन आणि आयसोब्युटेन. पहा LPG गॅसचे 2 मुख्य घटक हे ब्युटेन आणि आयसोब्युटेन हे आहेत. प्रश्न क्रमांक 29. त्र्यंबकेश्वर हे खालीलपैकी कोणत्या नदीचे उगमस्थान आहे? तर पहा ऑप्शन क्रमांक 2 गोदावरी. त्र्यंबकेश्वर हे गोदावरी या नदीचे उगमस्थान आहे. प्रश्न क्रमांक 30. लाव्हारापासून बनलेल्या खडकांना काय म्हणतात? पहा ऑप्शन क्रमांक 1 अग्नीज खडक. लाव्हारापासून बनलेल्या खडकांना अग्नीज खडक असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न. गुलामगिरी हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले? पहा ऑप्शन क्रमांक 1 महात्मा फुले यांनी. पहा गुलामगिरी हे पुस्तक महात्मा फुले यांनी लिहिले. प्रश्न क्रमांक 32. संतोष करंडक हे चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर पहा ऑप्शन क्रमांक 1 फुटबॉल. संतोष करंडक हे चषक फुटबॉल या खेळाशी संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक 33. अंगारमाळा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? पहा ऑप्शन क्रमांक 2 शरद जोशी. शरद जोशी यांनी अंगारमाळा हे पुस्तक लिहिलेले आहे. प्रश्न क्रमांक 34. जागतिक तंबाखू विरोधी दिवस म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? तर पहा ऑप्शन क्रमांक 3 31 मे. पहा जागतिक तंबाखू विरोधी दिवस म्हणून 31 मे दिवस हा साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 35. भारतात प्रामुख्याने कोणत्या वाऱ्यापासून पाऊस पडतो? पहा ऑप्शन क्रमांक 2 मोसमी वारे. मोसमी वाऱ्यांपासून भारतात जास्त प्रमाणात पाऊस पडतो. प्रश्न क्रमांक 36. पुढीलपैकी कोणत्या शहराला श्रीलंकेची प्राचीन राजधानी म्हणतात? तर पहा ऑप्शन क्रमांक 3 अनुराधापूर. पहा अनुराधापूर या शहराला श्रीलंकेची प्राचीन राजधानी असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 37. हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून कोणते औषध वापरतात? तर पहा ऑप्शन क्रमांक 2 ॲस्पिरिन. पहा हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून ॲस्पिरिन हे औषध वापरतात. प्रश्न क्रमांक 38. अरुणाचल टेकड्या पुढीलपैकी कोणत्या राज्यात आहेत? तर पहा ऑप्शन क्रमांक 2 अरुणाचल प्रदेश. अरुणाचल टेकड्या ह्या अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये आहेत. प्रश्न क्रमांक 39. वॉर्सा हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे? पहा ऑप्शन क्रमांक 2 विस्तुला.
विस्तुला या नदीच्या काठावर वॉर्सा हे शहर वसलेले आहे. पुढचा प्रश्न, गॅबियन तापाचे प्रमुख लक्षण खालीलपैकी कोणते आहे? तर पहा ऑप्शन क्रमांक 1 डोकेदुखी. गॅबियन तापाचे प्रमुख लक्षण हे डोकेदुखी हे आहे.